खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। आदर्श नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान मोठे। सुधीर जाधव। दुधोंडी येथे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता समाजाशी नाळ जोडणे आवश्यक आहे। श्रमसंस्कार आणि सेवेच्या माध्यमातूनच चारित्र्य संपन्न पिढी निर्माण होते। खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे NSS योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे प्रतिपादन मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन सुधीर जाधव यांनी केलं। दुधोंडी येथे रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री RR पाटील यांचे बंधू सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक राजाराम पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना राजाराम पाटील यांनी या उपक्रमामुळे ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान मिळाले असे मत व्यक्त केलं। तसेच कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई जाधव, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर UV पाटील, उपप्राचार्य डॉक्टर GR पाटील, डॉक्टर KB भोसले, ग्रामपंचायत सदस्य राजेश तिरमारे, बब्बर मुजावर, तानाजी नलवडे, कुमार साळुंके, प्रदीप रानमाळे, अनिल शेवाळे, श्रीकांत कदम, शहाजी जाधव, भीमराव जाधव, सर्जेराव साळुंके, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बबन पाटील यांनी केलं। प्रस्तावना प्राध्यापक धनेश गवारी तर आभार डॉक्टर अमोल कांबळे यांनी मानले। युवा कार्यक्रमाने क्रीडा मंत्रालयाअंतर्गत 1969 साली सुरू केलेली योजना आहे। आज या पवित्र आणि प्रेरणादायी प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा मला मनापासून आनंद होत आहे। त्यावेळेला कन्स्ट्रक्टिव्ह जे काम केलं असेल, सस्टेनेबल मॅनेजमेंट त्याप्रमाणे कन्स्ट्रक्टिव्ह काम तुम्ही जे केलं असेल त्या कामामुळे ज्यावेळेला आपण पाहू त्यावेळेला आपल्याला खूप मोठा आनंद मिळतो। या शिबिरातून तुम्हाला सहज होण्याचा, मित्रमैत्रिणींचा, एकत्रित कार्यक्रमाचा, एकत्रित भोजनाचा यातून आपण खूप शिकून जातो। आज तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही मोठे अधिकारी व्हाल किंवा शेतकरी व्हाल किंवा आपापल्या गावात कामाला जाल त्यावेळी आपण या केलेल्या कामाची आठवण, इथं घेतलेल्या शिक्षणाची शिदोरी जी आहे, इथं जे तुम्हाला ज्ञान मिळालं ते निश्चितपणे आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी सुद्धा नंतर उपयोग पडतं असा माझा अनुभव आहे आणि मला त्याची ख्याती येते आतापर्यंत। ज्यावेळी मी पोलीस सांघिक काम करण्याची, समाजात मिसळून काम करण्याची सवय, त्याचं पाया भरणे असं म्हटलं तर हे शिबिर चालेल। या शिबिरामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांनी भाग घेतला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या प्राध्यापक सरांनी, शिक्षक मंडळींनी, ग्रामस्थांनी, सुधीर भाईंनी, त्यांच्या सर्व टीम, ग्रामपंचायतीनं जे योगदान दिलं त्याबद्दलही मी आयोजित केला होता। बापूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुधोंडी गावातील सर्व संस्था असलेल्या किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांनी मिळून आम्ही या कॉलेजला वाटेल ते सहकार्य याच्या पाठीमागे केलेलेच आहे आणि इथून पुढेही NSS कॅम्पच नाही तर पूर्ण कॉलेजला वाटेल ती आम्ही दुधोंडी गावातून सर्वजण पाहिजे ती मदत आम्ही देऊ बापूच्या माध्यमातून। आणि बापू हे एक असं व्यक्तिमत्व आहे, तिथं शब्द टाकला की हजारो लोक त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला किंमत देणारी लोक आहेत। मग ते कोणतीही गोष्ट असू, मॅडमने सांगितले की संकट मोचन, बरोबर ते संकट मोचनच आहे। कोणतंही काम अडचण
काही असू दे ते सोडवण्याचं काम बापू नक्की करतात. किंवा कोणतीही गोष्ट जरी नाही सुटली तरी ती सोडवण्याचं काम कोणता ना कोणता तरी पर्याय काढून ते बापूंनी त्यातून पर्याय काढलेले.